वाघाने फक्त पंजा उगारलाय, अजून जबडा उघडायचा आहे. योगेश कदमांनी ललकारलं. ही फक्त पहिली कारवाई आहे. वाघाने फक्त पंजा उगारला आहे, अजून जबडा उघडायचा आहे. अशा शब्दात महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर केलेल्या एअर स्ट्राईकवर भाष्य केलंय. भारतानं राबवलेल्या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आल्याने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. जम्मू काश्मीर येथील पहलगाममधून पाकिस्तानने भारतावर भ्याड हल्ला केला होता. दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतावर कायम हल्ला करत राहणं, जगभरातील दहशतवाद्यांना आश्रय देत राहणं यांनी त्यातून कधी शिकवण घेतली नाही. पाकिस्तान हे कायमच करत आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन, कारण भारतीय लष्कराला, नौदलाला सूट दिली. त्यांनी आपल्या पद्धतीनं कारवाई करावी असं सांगितलं. आत्तापर्यंत अशी सूट कुठल्याही पंतप्रधानांनी दिली नव्हती, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. आता तरी पाक शिकवण घेईल अशी आशा आहे. ही फक्त पहिली कारवाई आहे. वाघाने फक्त पंजा उगारलाय, अजून जबडा उघडायचा बाकी आहे. पण आम्हाला समाधान मिळालं आहे. भारतीय म्हणून हीच भावना वाटते की पाकव्याप्त काश्मीर लवकरच ताब्यात घ्यावं, अशी भावना ऑपरेशन सिंदूरनंतर योगेश कदम यांनी व्यक्त केली आहे. मी म्हणूनच म्हटलं ना, बघा शेवटी भारत एक विचार घेऊन पुढे जात आहे, जो दहशतवादी विरोधाचा विचार आहे, जो दहशतवाद संपवण्याचा एक आपला विचार आहे. आणि अशा वेळेला आपल्या शेजारचाच असलेला देश जर का दहशतवाद्यांना तिथे आश्रय देत असेल आणि त्याचं जर का भारतावरती नुकसान होत असेल, तर नक्कीच ऑपरेशन सिंदूर हे अतिशय महत्त्वाचं होतं. मला वाटतं 10 वाजता आपले इंडियन एअरफोर्स इथे पत्रकार परिषद घेणार आहे, त्यामधून अजून खुलासे होतीलच. परंतु एक भारतीय नागरिक म्हणून, आज गृहराज्यमंत्री म्हणून दुय्यम आहे, परंतु भारतीय नागरिक म्हणून माझ्या मनामध्ये इच्छा आहे की POK देखील आपण ताब्यात घेतलं पाहिजे आणि पाकिस्तानला कायमचा धडा आपण शिकवला पाहिजे. पाकिस्तानची खरं खोटं बोलण्याची म्हणणं आहे की आम्ही देखील भारताला प्रत्युत्तर दिलेलं आहे, भारताचं हेडक्वार्टर आम्ही उद्ध्वस्त केलं आहे, अशा पद्धतीचे खोटं बोलणं सुरू केलेलं आहे. मला वाटतं पाकिस्तान फक्त अशा पद्धतीने TVवरती येऊन इंटरव्ह्यू देऊनच ते फक्त बोलू शकतात. त्यांच्यामध्ये आता पाकिस्तानला उत्तर द्यायची ताकद राहिलेली नाही, तेवढी त्यांची लायकी राहिलेली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान असं म्हणत आहे की आम्ही ह्याचा मूळतोड जबाब देणार आणि बदला घेणार, कशा पद्धतीने पाकिस्तानला नाही, मला वाटतं आपला भारत देश सक्षम आहे, आपली इंडियन आर्मी सक्षम आहे. त्यांचं प्रत्युत्तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, उलट मला तरी असं वाटतं की पुढचे आपले प्लॅन्स लक्षात घेता किंवा भारताची ताकद लक्षात घेता आज चीन देखील हवा तसा पाकिस्तानाच्या पाठीशी ह्या बाबतीत उभा राहिलेला नाही. म्हणून मला वाटतं आता पाकिस्तान आता एकटा पडलेला आहे. पुढच्या काही दिवसातच पांढरा झेंडा पाकिस्तानाचा लवकर वर येताना आपल्याला पाहायला मिळेल. डोनाल्ड ट्रम्प मात्र कुठेतरी शेमफुल ॲक्ट आहे अशा पद्धतीनं भारताच्या हल्ल्याबद्दल बोलत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना काय सांगणार? नाही, मला वाटतं काही दिवसांपूर्वीच माननीय पंतप्रधान महोदय आणि अमेरिकेचे जे काही संबंधित राजकारणी आहेत त्यांच्याशी देखील चर्चा झाली होती. आणि अमेरिकेने स्वतः ज्या वेळेला भारतावरती जो हल्ला झाला काही दिवसांपूर्वी, त्यावेळेला अमेरिकेने स्वतः याचं खंडन देखील केलं होतं. परंतु येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की भारतासोबत सगळे देश उभे राहतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.